नमस्कार, मी सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सगळ्यांचे तुमचे खूप खूप स्वागत. आणि बरेचदा काय होते, आपण एखादा पदार्थ तयार करतो आणि त्या पदार्थासोबत खायला आपल्याला काहीतरी बनवायचं असते. तर आज मी तुमच्यासाठी एक मस्त चटणीची रेसिपी शेअर करते. हेल्दी आणि टेस्टी चटणी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता. 2 दिवस ही चटणी राहते, फ्रीज मध्ये ठेवून द्यायची. ही चटणी तुम्ही डोश्यासोबत, इडली सोबत, नीर डोसा सोबत, वेगवेगळ्या इव्हन पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता किती सुपर पोट होते ही चटणी. परफेक्ट अशी ही चटणीची रेसिपी खास तुमच्यासाठी. ही चटणी जी आहे ना, इतकी साधी आणि सोपी आहे, म्हणजे कोणीही तयार करू शकेल आणि सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये ही हेल्दी आणि मस्त टेस्टी अशी चटपटीत आणि चमचमीत ही चटणी तयार होते. चला रेसिपी बघूया. तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं. लसणाच्या पाकळ्या एक अख्खा गाठा घेऊन घेतलेला, चमचाभर जिरं, लसणाचा हलकासा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतवून घ्यायचं. साधारण तिखटवाल्या 10 ते 12 लाल मिरच्या, त्याला पण हलकस तेलामध्ये परतवून घ्यायचं. आणि त्यानंतर 6 असे मोठे मोठे कापून घेतलेले टोमॅटो, 1 पिंच हळद, 1 पिंच हिंग आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला परतवून घ्यायचं. छान काड्यासहित अगळपगळ कोथिंबीर घालून घ्यायची. याच्यावर झाकण ठेवून देऊ, जेणेकरून आपले टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील. टोमॅटो असे छान सॉफ्ट झाले की गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर छोटा 1 चमचा गूळ घालून घ्या. पूर्णपणे ऐच्छिक आहे, नसेल आवडत तर अवॉइड करा. आणि आपण याला बारीक वाटून घेऊ. आणि इथे आपली मस्त फ्रेश हेल्दी टेस्टी चटणी तयार आहे.